रुपेरी पडद्यावर 1994 साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे माझा छकुला. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटाची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली होती. धमाकेदार चित्रपट जितका रसिकांना भावला तितक्याच कलाकारांच्या भूमिकांनाही पसंती दिली. रसिकांनी चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना डोक्यावर घेतलं. विजय चव्हाण, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ तसेच बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेला आदिनाथ कोठारे. चित्रपटातील सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. चित्रपटात आणखी एक खास भूमिका लक्षवेधी ठरली होती, ती गिधाड खलनायकाची. ही भूमिका आजही रसिकांच्या आठवणीत आहे. विशेष म्हणजे गिधाड या भूमिकेने सर्वांनाच धडकी भरवली होती. ही भूमिका ही प्रचंड गाजली होती. बिपिन वर्टी यांनी ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली होती. बिपिन आणि महेश कोठारे यांच्यात खूप चांगली मैत्री होती. इतकंच काय तर महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात बिपिन वर्टी झळकले आहेत. मात्र माझा छकुला चित्रपटातल्या गेटअपमुळे त्यांना ओळखणेही अशक्यच. माझा छकुला चित्रपटानंतर झपाटलेला आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेकाफेकी, धूमधडाका, गंमत जम्मत सारख्या गाजलेल्या चित्रपटात बिपिन यांनी भूमिका साकारल्या आहेत. फक्त अभिनयच नाही तर त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. उत्तम अभिनेता असण्यासोबत ते उत्तम दिग्दर्शकही होते. फेकाफेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. आज बिपिन वर्टी हयात नसले तरी त्यांच्या भूमिकांमुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. माझा छकुला हा महेश कोठारे दिग्दर्शित 1994 सालचा भारतीय मराठी भाषेतील नाटक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि बिपिन वर्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. माझा छकुला या चित्रपटाचा महेश कोठारे यांनी हिंदीमध्ये मासूम या नावाने रिमेक केला होता. चित्रपटाचे कथानक असे आहे की आदिनाथ जेव्हा त्याच्या आईसोबत मुंबईला येतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते, पण शेवटी त्याचे अपहरण होते. तो अपहरणकर्त्यांपासून पळून जाण्यात यशस्वी होतो, पण शहरात तो पूर्णपणे एकटाच असतो. खोडकर आधी त्याच्या आईसोबत बँकेच्या कामासाठी मुंबईत येतो. ज्या दिवशी ते बँकेत असतात त्या दिवशी दरोडेखोरांनी बँक लुटली आणि बँकेतून पळून जाण्यासाठी दरोडेखोरांनी आधीचे अपहरण केले. आता आधी दरोडेखोरांपासून पळून जाण्यात यशस्वी होतो. आदिनाथ हा एक खोडकर पण हुशार मुलगा आहे, जो त्याची आई यशोदासोबत त्याच्या गावी राहतो. सखाराम त्याचा काका त्याच्या गावात येतो, पण आदिनाथच्या रागाने कंटाळून त्याची सुट्टी कमी करतो. आदिनाथ यशोदासोबत सखारामच्या घरी बँकेच्या कामासाठी मुंबईला जातो. मुंबईत पोहोचल्यावर यशोदाची पर्स 2 पॉकेटमार लक्ष्य आणि परशा हिसकावून घेतात. आदिनाथ पर्स परत मिळवण्यात यशस्वी होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते बँकेत असतात तेव्हा गिधाड टोळी बँकेवर हल्ला करते आणि पोलिसांपासून सुटण्यासाठी आदिनाथला बंदी बनवते. आदिनाथ गिधाड टोळीतून एक महत्त्वाची डायरी घेऊन पळून जाण्यात यशस्वी होतो. त्याची कहाणी ऐकल्यानंतर लक्ष्य आणि परशा त्याला त्याच्या आईशी मिळवण्याचा प्रयत्न करतात. गिधाड टोळीला पकडण्यासाठी आणि आदिनाथला त्याच्या आईशी जोडण्यासाठी इन्स्पेक्टर महेश आदिनाथची मदत करतात. हे या चित्रपटात दाखवले आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझा छकुला हा चित्रपट पाहिला आहे का? तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा.